नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 5 मार्च 2026. मी माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणी हरभऱ्याचं काढणे चालू आहे. काही काढलं ना आता सध्या सुरू आहे, कारण की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ज्यांचा हरभरा असेल, गहू असेल, तंबाखू असेल, तर तुम्ही काय करा, काढू शकता. कारण की राज्यात आता सध्या उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. म्हणजे राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश सहित 38 अंशापासून तर 43 अंशापर्यंत काही काही जिल्ह्यामध्ये पारा जाणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांना आपण आपला हरभरा काढायचं, गहू काढू शकता, तंबाखू काढू शकता, मका काढू शकता. कारण की राज्यात आता हवामान कोरडं आहे. म्हणजे सांगायचं झालं तर 20 मार्चपर्यंत हवामान कोरडं आहे. 20 मार्चपर्यंत तुम्ही तुमचं गहू काढू शकता, हरभरा काढू शकता, तंबाखू देखील काढू शकता. मात्र मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मात्र वातावरणात थोडा बदल होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. म्हणून 20 पर्यंत तुम्ही तुमचं हरभरा काढू शकता, गहू काढू शकता, तंबाखू काढू शकता. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पुन्हा कर्नाटकच्या तंबाखू काढणाऱ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 20 मार्चपर्यंत तुम्ही तुमचं तंबाखू पीक काढू शकता. कारण की 20 मार्चपर्यंत काही वातावरणात बदल होणार नाही. फक्त काय होणार आहे, 9, 10, 11, 12च्या दरम्यान थोडं कोकणाकडे थोडं वातावरणात बदल होईल, तिकडे ढगाळ राहील. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात हे वातावरणात बदल होणार नाही. यापुढे देखील माझं म्हणणं सर्व शेतकऱ्याला एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांच्याकडे टरबूज असेल, खरबूज असेल, कांदा असेल, हळद असेल, तर काय करा, मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा, एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा, मेच्या महिन्याच्या शेवटचा आठवडा आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्येक शेवटच्या आठवड्यात वातावरणात चेंज होणार, बदल होणार. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी 4 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घ्यायचा. आणि यावर्षी 2026ला पाऊस सरासरी इतका पडणार आहे. सरासरी इतका पडला म्हणजे जेमतेम पाऊस पडतो, पिकाला लागल तसा पडणार आहे. पण परतीचा पाऊस मात्र काय होणार आहे, चांगला पडणार आहे. परतीचा पाऊस मात्र अहिल्यानगर जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, धाराशिव, नांदेड ह्या जिल्ह्याला परतीचा पाऊस चांगला पडणार आहे. अहिल्यानगरकडे परतीचा पाऊस पडणार आहे. म्हणून हे 2026चा या जिल्ह्यातल्या देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा. ज्या वर्षी सरासरी इतका पाऊस पडतो ना, त्या वर्षी शेतकऱ्याचं पिकं चांगले येतात. म्हणून हे देखील लक्षात यायचं. तर पाहू शकता, मी देखील आता ना माझं ते हरभरा वरचं काढलेलं आहे आणि हे देखील आता हरभरा काढणे चालू आहे.